आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव शहरात 74वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळी सकाळी सफेद पोशाख व इस्त्रीची कडक टोपी परिधान करून अनेक मान्यवर घराबाहेर पडले होते। यावेळी सर्वप्रथम घोडेगाव पोलीस स्टेशन, मराठी दगडी जिल्हा परिषद शाळा, आंबेगाव पंचायत समिती, घोडेगाव ग्रामपंचायत, बीडी काळे महाविद्यालय, आंबेगाव तहसील कार्यालय व शेवटी जनता विद्या मंदिर येथे ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला असून मोठ्या उत्साहात 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन साजरा झालाय। या प्रसंगी अनेक मान्यवर, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, विविध संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, महसूल विभाग, आदिवासी विकास विभाग पदाधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, फॉरेस्ट अधिकारी, विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, तलाठी, दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी, पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी ध्वजारोहण कार्यक्रमापूर्वी भारताच्या संविधानामधील उद्देशिकेचं सामूहिक वाचन तसेच राष्ट्रीय मतदार दिनाच्या शपथीचे सामूहिक वाचन करण्यात आले। तसेच जनता विद्या मंदिर मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला। या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमच्या आंबेगाव ब्युरो चीफ मोहसिन काठेवाडी यांनी, पाहुयात।